नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आहोने आहोत हम्म, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. परत एकदा सिटिंग व्हिडिओ आणि परत एकदा क्वेश्चनरी वाला व्हिडिओ. हम्म, बट ह्याच्यात फरक असा आहे की आम्ही दोघं एकमेकांना असे क्वेश्चन विचारणार की ज्याच्यातून कळेल की कोण कोणाला जास्त ओळखतं. बरोबर. इन शॉर्ट कोण कोणावरती जास्त प्रेम करतं. बघू आता कोण कोणावर जास्त प्रेम करतं. देख रहे हो प्यार का नतीजा. तर असे क्वेश्चन आम्ही एकमेकांना विचारणार जे आम्हाला एकमेकांबद्दल माहिती असतील किंवा नसतील पण माहिती, पण उत्तर बरोबर देतोय की नाही ह्याच्यावरती डिपेंड्स. येस. आणि त्याच्यातून जो जिंकेल तो पार्टी किंवा गिफ्ट किंवा काहीतरी डिझर्व करतो. आणि मी आत्ता ऍड केलेले हे याला माहिती नव्हतं. जो कोणी जिंकेल तो दुसऱ्याला फिरायला घेऊन जाईल, म्हणजे ट्रिपचा येस. पूर्ण खर्च तो उचलेल. तो असं उचलेल. तो उचलेल तो असं. उचलेल. म्हणजे बघा, बघू शकतात तुम्ही वादा दिया तूने. ठीक ठीक आहे, आहे. चलो चल. क्वेश्चनरीला सुरुवात करूया येस. आपण. पहिले तू. तर लास्ट टाइम मी पहिली नाही, होती. हो, लास्ट टाइम मी पहिली होती, आता हे होती. असं वागणं आहे ना, हे चुकीचं आहे. हे काय बरोबर नाही. नाही, ठीक आहे, चल मी विचारते, नको रडू. तर माझा क्वेश्चन असा आहे, मी याच्यात काढून ठेवलेले. मी थोडं सिम्पल पासून सुरुवात करते, जे की त्याच्यासाठी सिम्पल नाहीये, पण तुम्हाला वाटू शकतो की ते सिम्पल गोष्ट आहे. किती सिम्पल क्वेश्चन विचारला ते पुढे जाऊन कळेलच का बरं. तर माझा फेवरेट फूड काय? छान. मला माझं असं स्पेसिफिकली फेवरेट फूड नाहीये, टायमानुसार बदलतं. पण तरी पण ते त्याच्यातून पण एक आहे जे मला माहितीये की मला आवडतं, पण ह्याला माहितीये की छान ते बघूया. छान आवडतात. नाही. हो नाही, खरंच. फूड आयटम सांग. फूड आयटम. छान नाही, फूड आयटम सांग. फूड आयटम कशाच्या बाबतीत, म्हणजे खायला? खायच्याच बाबतीत, कशाच्या बाबतीत असतो? फूड आयटम काय असतो? खायलाच असतो ना, लिक्विड पण बघायला असतो. असतो ना. नाही नाही, लिक्विड नाही. अच्छा, याच्यामध्ये बरं चल, बोथ सांग. लिक्विड पण सांग. म्हणजे आंब्याचा रस एक आवडतो. नाही, सीझन वाईज नको सांगू. मग हा, आत्ताच्या सीझनला मला आंब्याचा रस आवडतो, खूप आवडतो. पण मग तसं नाही, सीझन वाईज नाही, असं सांग. ऑल टाइम ऑल टाइम. आईच्या हातचं जेवण. जेवण नाही. मग एक ड्रिंक आयटम सांग आणि एक फूड आयटम सांग. आता ड्रिंकचा अच्छा, तर त्यानेच ऍड केलाय. आंब्याचा रस आवडतो. सांगितलं ना. हा, थांब ना, मग 2 मिनिटं. ओके. विचार, प्रोसेस व्हायला वेळ तर पाहिजे ना माणसाला. सॉरी, झोपेतून पण उठताय ना. मग हम्म. आणि त्यानंतर तुम्ही एवढा विचार करावा लागतोय माझ्या फेवरेट फूड आयटम्स बद्दल. पिझ्झा. ठीक आहे, पिझ्झा ठीक आहे. झाला ना फूड आयटम आता. पण तू म्हटला लिक्विड पण सांगतो. मग सांगितलं ना आंब्याचा रस. सांगितलं ना सिजनेबल सांगू नको. ताक रोज. ठीक आहे, बरोबर आहे त्याच्यातलं का? पिझ्झा बरोबर आहे. रोज मी ताक पिते हे बरोबर आहे. पण मला ड्रिंक मध्ये कोल्ड कॉफी खूप आवडते. तर वा. ड्रिंक चुकलेला आहे हा, तिथे याचा फा. एक पॉइंट गेला. एक पॉइंट गेलेला आहे. ताक पण बरोबर आहे, सांगितलं काही चुकीचं नाहीये. मग जे मी रोज पिते. कोल्ड कॉफी मी रोज नाही पित, पण मला कोल्ड कॉफी जास्त आवडते. कोल्ड असू दे, हॉट असू दे, कॉफी ती जास्त पण आवडते. पातळवाली, जास्त घट्टवाली नको. जे लोक नाशिकमध्ये राहतात त्यांना कळेल, घट्ट कोल्ड कॉफी देता येते. आता माझं नाव माय टर्न. पण याचा अर्धा मार्क कट केलेला आहे. माझं ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन कोणतं आहे? टॅडॅम. इन इंडिया की आउटर साईडला? सगळं ऑल ओव्हर, काय एखादं एक. नाही नाही, ऑल ओव्हर नाही, म्हणजे इंडियाच्या बाहेर इंडियाच्या की बाहेर. इंडियाच्या बाहेर मग आहे तुझं? हो, मग हे असे सांगायचं नसतं. मी तरी आहे ना सगळं बोलते आणि बोलून मोकळी होऊन जाते. तसा हा बोलतच नाही, सांगतच नाही. त्याच्याबद्दल मला 100% मी तर म्हणेन मला 50% माहिती. 50% मला काय माहितीच नाही. तरी पण मी सांगते.
अशा ठिकाण जिथे आपण जाऊन आलेलो आहे ऑलरेडी. नाही. जाणार आहे. हम्म, लंडन. ना, गलत जवाब. आपके पास बची है सिर्फ 3 लाइफलाइन. आहे का? हो, गेस करू का? उसमें से गेस कर लीजिए. पॅरिस. नाही. हे माझे डेस्टिनेशन आहे जिथे मला जायचंय. आफ्रिका. वाईल्ड लाईफ. तसं तू आहेच ना आफ्रिकन. तू सांग मला आता, मला पण कळू दे. नाही. झालं ना 3 लाईफलाईन संपल्या ना, अजून आहेत का? एक लास्ट बाकी आहे ना. बाकी का? अजून 3 बोललो होतो. कुठे जायचंय याला? रशियाला. रशिया. काय संबंध रशियाचा? मुलांचा हे राहतो ना, हे म्हणजे हे काय असतो? मुलांना बऱ्यापैकी मुलांचं असतं रशियाला जायचं. नाही जायचंय मला रशियाला. मला स्वित्झर्लंडला जायचंय. चोर. चोर काय चोर? मला मला कधीच जायचंय. तुला तर मला जायचंच आहे. जायचंय. मला जायचंय. तुला ह्यानी चोरलंय. जायचंच आहे पण मला जायचं खूप आधीपासून जायचं. पण हे तू कधी सांगितलं नाही. हे फक्त मीच सांगितलेले. मग ओके ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ट्रॅव्हलचा खर्च उचलावा लागतो का काय मला? मग मी परत ना ठीक आहे. ह्या जगात सगळ्यात जास्त माझं नाही का बिगेस्ट फेअर काय? म्हणजे हम्म. कुठली गोष्ट अशी जी मी सगळ्यात जास्त घाबरते? कोणाला घाबरते नाही हं, कुठली गोष्ट अशी ज्याला मी घाबरते? माणसं गमवायला. हा ठीक आहे, म्हणजे बरोबर आन्सर आहे. मग हमको पता है. कारण मी बोलते गाईज, मी बोलते. हा इंट्रोवर्ट आहे, मी एक्स्ट्रोवर्ट आहे. मी कुठे पण गेली ना, मी खूप 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 बोलते. ते तर तुम्हाला दिसतच असेल. जर मी फेमस झालो हम्म, मी स्वतः हम्म. तर मला कुठल्या बाबतीत फेमस व्हायचं? तुला हम्म. आता ते उत्तर मी इथे दिलं पाहिजे की नाही मला समजत नाहीये. पण ह्याच्यात गोष्टी आहे हं. 2 गोष्टी अशा आहेत की ह्याला फेमस व्हायचंय, असं नाही का गँगस्टर डॉन. म्हणजे 2 नंबरच्या धंद्यात एकदम वरती. माझं ड्रीम होतं लहानपणीच भाई बनायचं. त्याच्यात त्याला फेमस व्हायचंय, म्हणजे सगळ्यात टॉपला जायचंय. हे एवढं मला माहितीये. म्हणजे आणि पण ते व्हाईट कॉलर. पण जर एक मिनिट, पण जर आता याला नॉर्मल म्हणजे व्हाईट कॉलर मध्ये जर बघायला गेलं तर फोटोग्राफीच्या ह्याच्यात. नाही. पण मी उत्तर बरोबर दिली. हम्म. मी जस्ट अंदाजा मांडते. व्हाईट कॉलरच्या ह्याच्यात ठीक आहे, मग एखाद्या पदावरती. हा मग पदच झालं ना, तेच माझं म्हणणं आहे. व्हाईट कॉलर म्हणजे पदावरती एखाद्या सिस्टम फाड़ देंगे. 1 डे सीएम बनायचं. हम्म. मी सॉरी. ठीक आहे. मी जेव्हा पण लेट होत असते तेव्हा मी असं गो टू एक्सक्यूज काय माझं जे मी देते की आता मी लेट होणार. ते लेट मी रोजच होते, प्रत्येकाच्या बाबतीत मी लेट होते. पण लेट झाली म्हणून मी काय एक्सक्यूज देते समोरच्या माणसाला? तुझ्यामुळे झालं. समोरच्या तुला नाही, समोरच्या माणसाला थोडी म्हणते की तुझ्यामुळे झाली. तू खूप एक्सक्यूज देते ऋषी समोरच्याला लेट झालं. नाही, एखादं आहे जे मी सांगतेच. एखादं आहे जे तू सांगतेच असं? तुझ्यामुळे झाली हे तर बरोबरच आहे. तुझ्यामुळेच होत असते मी लेट, त्यात तर काय इश्यूच नाहीये, डाऊट पण नाहीये. पण मी समोरच्याला काय, तुला काय सांगते ते नाही, समोरच्याला काय सांगते. ट्रॅफिक लागलं ते नाशिकचे रोड सध्या खोदलेत ना. सध्या सध्या खोदलेत ना, त्याच्यामुळे आम्हाला यायला लेट झालं. ते काय Yes. फिरून यावं लागलं पूर्ण. तर आतापर्यंत 3 क्वेश्चन झालेले आहेत आणि त्याच्यातले 3 पैकी 2.5 मार्क मिळालेले आहे. अर्धा जो पहिला कॉफीचा आपण कट केलेला आहे. आणि मला 1 मार्क. 2 क्वेश्चन झाले, त्याच्यातला 1 मार्क. सिरियस घेतच नाही मी. याला विचारायला आता कामाला पण जायचंय, पण मी त्याला सिरियसच घेत नाहीये की त्याला कामाला जायचं. तिकडं त्या शुभ्याचा ऍक्सिडेंट झालाय. पटकन हसून जायचं. सांगतो
मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, हसून तू बघणार आहे शुभम ब्लॉग तर बघ, हसून सांगतोय. असून काय? बिचारा पोरग तिथे असं काय जे मी नेहमीच विसरतो? नेहमी विसरतो. हा. वॉलेट वस्तूंपैकीच ना. मग मग कशापैकी कशापैकी वस्तूंपैकीच. वस्तूंपैकी चष्मा. तो हरवतो मी. आपण स्वतःच्या शोधत राहतो. तोंडाने सांगतोय, समोरच असतो, स्वतःच्या तोंडाने सांगतोय की तो. बरं, जवळपास बरोबर असतो. बरोबर आहे जवळपास. हा मग वस्तूंमध्ये वॉलेट विसरून जातो. काय परत नाही विसरत. चावी विसरतो, त्या दिवशी मी लॅपटॉप विसरलो होतो लॅपटॉप विसरतो, शूटच्या इथे. चार्जर विसरतो. हम्म. लिस्ट आहे, लिस्ट विसरण्याची तर लिस्ट आहे. चला बरोबर आहे. पुढचा. हम्म. हा, माझे आयुष्यातले असे गोल आयडियल प्लॅन काय, की मला म्हणजे ही गोष्ट माझ्या आयुष्यात मला ही करायचीच आहे, म्हणजे मी त्या गोष्टीसाठी डेस्पिरेट आहे एकदम, की मला. सध्याच्या कंडिशनला तिला बनायचं आहे कंटेंट क्रिएटर. नाही, सध्याच्या कंडिशनला नाही. माझा एक गोल आहे जे मला कुठल्या पण याच्याने काय करणार त्यांना. घर. 5 स्टार हॉटेल मालक 2222. हा ठीक आहे. बरोबर. तर सध्या कंडिशनला मला कंटेंट क्रिएशन मध्ये प्रॉपर वर जायचंय, हे पण खरंय एकदम, म्हणजे मला ते पाहिजे. आणि लाईफ टाइम पण बरोबर आहे. मला का कुठूनही पैसा आला ना, मी पहिलेच हॉटेल टाकणार आहे. येस. मला लॉटरीचं तर तिकीट द्या, कारण मला फूड पण आवडतं बनवायला वगैरे असं. हम्म, म्हणजे खाऊ घालायला आवडतं लोकांना. माझ्या स्वतःच्या डिश राहतील त्याच्यात. जर आपण फिरायला गेलो कुठे, हम्म. ठीक आहे, तर पहिले मी तुझ्या मागे काय हे करतो, काय कटकट लावतो. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो समजा, तिथं तू समजा हे करतील, लवकर आवरत नाही, तर मी काय बोलतो तुला? ऋषी लवकर आवर, ऋषी चल पटकन, ऋषी चल चल चल. अजून अजून काय नाही. मग ऋषी म्हणते हो हो झाले झाले 5 मिनिटात. मग नंतर म्हणते तुझ्यामुळं लेट झालं. हा. मग मी त्याच्यावर म्हणतो हा माझ्यामुळंच लेट झालं, चल आता. हम्म. माझ्यामुळं लेट झालं. पण हे कॉन्व्हर्सेशन झालं ना, ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये तू शेवटी पोचल्यावरती असं असतं. तोपर्यंत हा पहिले माझ्या मागे कटकट, चल 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 चल. मग एखाद्या ठिकाणी गेलेलो आपण, तिथे असं छान तयार होऊन जावं, किंवा असं हे, किंवा कुठे जायचंय छान. आधी नव्हती अशी. मग आधी मी कंटेंट क्रिएशन मध्ये पण नव्हती. तिथे जाऊन मला व्हिडिओ फोटोज काढायचे नसायचे. आधी मी कशी पण फक्त आंघोळ करायची, बिना मॉइश्चरायझरची सुद्धा चालते. ते तर आहे. तो चलो. आय, माझे राहिले क्वेश्चन. हा तुझे बाकी थांब ना. ठीक आहे, किती क्वेश्चन झाले तुझे? 5. त्याच्यातले मी किती बरोबर सांगितले? थांब मला 4. मोजू दे 1 मिनिट. 4 बरोबर 1 सांगितलेले. 2 3 4 5 झाले ना माझे. हा, त्याच्यातलं फक्त 1 एक बरोबर 2 नाही सांगितले, बाकी 4 बरोबर सांगितले तू. 3 4 5 झालेत. हा 4 बरोबर सांगितलेत मी. तुझे 5 झाले का नेमकी? हो झाले आता 5. नक्की ना? तर माझा क्वेश्चन, हा, आम्ही परत आलेलो आहे. थोडा प्रॉब्लेम झाला होता, तो सॉल्व्ह करून आलो. माझा सगळ्यात जास्त मोस्ट युजफुल, म्हणजे नाही युजफुल नाही, मोस्ट यूज डायलॉग किंवा लाईन अशी कोणती जी मी सारखी बोलतेच राहते, म्हणजे असं बोलते दिवसातून खूप वेळा तेच बोलते, किंवा काही पण झालं तरी ते बोलते असं. तुझ्यामुळेच झालंय सगळं. हा व्हिडिओत हा एक शब्द इतक्या वेळेला आलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही विचार करा. ह्या मुलामुळेच सगळं झालेलं असतं. आणि ह्याचा आता आम्ही कॅल्क्युलेट केलंय, ह्याचा एक क्वेश्चन बाकी आता हा विचारणार. येस.
ह्याचे हम्म. एक क्वेश्चन सोडून बाकी सगळ्याच उत्तर मी बरोबर दिलेले आणि आता ह्यानी पण तू एक कुठल्या तरी गोष्टीचं उत्तर नाही दिलं ना. अर्ध्या अर्ध्या नाही, अजून कुठल्या सगळ्यांची दिली मी मी. चेक करणार आहे, व्हिडिओ चेक हम्म. करणार आहे आणि मग मी ठरवणार आहे की काय बरोबर आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी मला लगेच हॅप्पी करते? मी मी ते सही सोडून बात. पाहिजे का? ते सोडून अजून काही. हे उत्तर मी इथे दिलं पाहिजे का? बियर. हे टाक टोईंग असं टाक. बियर. येस. तर अशा प्रकारे अर्ध्या मार्कांनी मी पुढे. नाही हो, अर्ध्या मार्कांनी पुढे. नाही, मी याचा एक मार्क कट करते. ह्यानी मगाशी उत्तर चुकीची दिली, फक्त पिझ्झा बरोबर सांगितलं तो हे नाही तर काय झालेली. अशा प्रकारे टाय झालेली आता पण तरी आम्ही. हाच मला फिरायला घेऊन जाणार आहे, कारण माझं एक एक नाही, मी माझ्याबद्दलचं एक एक अर्ध पूर्ण उत्तर ह्याने नाही सांगितलं, त्याच्यामुळे हाच मला फिरायला घेऊन ठीक आहे, घेऊन नाही तू बी काय याद राखील. जाणार. मुलींना मुलांबद्दल माहिती असो नसो काही फरक पडत नाही. मुलांना मुलींबद्दल नाही, मुलींना नवऱ्याबद्दल काय माहिती असू दे नसू दे, पण नवऱ्याला मुली बायकोबद्दल सगळं माहिती पाहिजे. डन डन डन. तर हा चुकलेला आहे. ह्यानी मला फिरायला घेऊन जायचं आणि रोज मला विचार म्हणतो चल तुला कॉफी प्यायला घेऊन जातो म्हणजे तुला बरं वाटतं. तू अजून एक उत्तर सांग मला, अजून एक. काय साठी हा क्वेश्चन महत्वाचा आहे. नाही नाही, मला पण कळू दे. हे उत्तर बरोबर नाही दिलं ना तर बघ मग. मी चिडल्यावरती कोणती एक गोष्ट अशी आहे की म्हणजे कोणती गोष्ट केल्यावरती मला छान वाटतं. तू चिडल्यावरती हम्म. बडबड केल्यावर. हा, मनातलं सगळं निघून गेल्यावरती ते तसं नाही, तसं नाही म्हणजे असं काय केल्यावरती मला बरं वाटतं. ऑप्शन देऊ का? म्हणजे खाल्ल्यावर, हम्म. फिरायला गेल्यावर, हम्म. किंवा एखाद्या गोष्ट बनवल्यावरती, किंवा गाणी ऐकल्यावरती. गाणी म्हटल्यावरती. नाही, मला राग आला की मी गाणी म्हणायला लागते, ही गोष्ट खरी आहे. पण मी स्वतःला आतून शांत करत असते म्हणून मी गाणी म्हणत असते, पण माझी चिडचिड वाढत असते त्या गाण्यांनी, कमी नसते होत. मग तुला खायला द्यावं लागतं. खाणे हे राईट खाऊ. आन्सर आहे. ठीक आहे, चलो. हो, चलो भेटू आता थांब थांब. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हा काय? हा हा, नाही सॉरी सॉरी, बोल बोल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. आणि कोण आहे ते जे लोक फॉलो करता नाही, सबस्क्राईब करता लगेच अनसबस्क्राईब करून टाकता. तो 43 झालेले 42 केले. अरे देवा. तेव्हा सेम सेम असं 15च्या वेळेला पण घडत होते. 15 झालेले ते 14 झाले, परत 15 झाले, परत 14 झाले, मग एकदा 16 झाले, परत 15 झाले. प्लीज कृपया असं करू नका. आमचे 500 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करा, जे की व्हायला फक्त 50 बाकी, 50-55 बाकी, तेवढं करा. यस. चलो बाय बाय.